नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक वेगळीच भाजी दाखवणार आहे. तर ती आहे सुरणाची भाजी. ही भाजी चवीला एकदम खमंग अशी आणि एकदम मस्त अशी होते. तुम्ही ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता. आणि बाजारामध्ये हे सुरण हे भेटतंच. तर सुरण कसं असतं हे तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा पद्धतीचं हे सुरण असतं आणि मंडईमध्ये हमखास भेटतंच. तुम्ही पाहू शकता, हा एक कंदमुळाचा प्रकार आहे. तर आता आपल्याला कसं कट करायचं आहे मी ते पण दाखवून देते. हे सुरण आहे ना, थोडंसं असं आपण कट करताना थोडंसं चिकटसर असतं. आता आपल्याला याची वरची जी साल आहे अशी सुरीने अशी कट करून घ्यायची आहे. थोडंसं माती अशी लागलेली असते ही सुरणाला. थोडंसं आपल्याला हे अशा पद्धतीने सगळं असं स्वच्छ असं कट करून घ्यायचं आहे. सगळ्या सुरणावरचं आपल्याला हे असं माती लागलेलं आवरण पूर्ण काढून घ्यायचं आहे. हे पहा, आपण सर्व सुरणावरचं आवरण काढून घेतलेलं आहे. हे मी 2-3 दिवस झालेलं सुरण आणलेलं आहे. त्यामुळे हे याच्यावरचं जे साल आहे ही पण काढून घ्यायची आहे. जे कट करून घेतलेले होतं मी ते सुद्धा आपल्याला आता थोडंसं कट करून घ्यायचं आहे. थोडं सुकल्यासारखं झालेलं आहे 2-3 दिवसामुळे. आपल्याला ती सुद्धा कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, हे अशा पद्धतीने मी पूर्ण कट करून घेतेय. तुम्ही पाहू शकता, मस्त असं मी सर्व बाजूने त्याची बाजू कट करून स्वच्छ असं सुरण आपलं करून घेतलेलं आहे. तर याच्या फोडी आपल्याला एकदम बटाट्याच्या फोडीसारख्या एकदम पातळ पातळ अशा आपल्याला याच्या फोडी करून घ्यायचं आहे. हे सुरण थोडंसं कठीण असल्यामुळं याला न शिजायला वेळ लागतो. म्हणून आपल्याला फोडी मोठ्या मोठ्या करून घ्यायच्या नाही आहेत. एकदम पातळ अशा फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. बरेच जण फोडी केल्यानंतर अगोदर सुरण पाण्यामध्ये वाफवून घेतात आणि मग भाजीला फोडणी टाकतात. मी डायरेक्टच सुरण फोडणीला टाकते, वाफवून वगैरे घेत नाही. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी चौकोनी अशा लांबट करून घेऊन एकदम अशा आपल्याला अशा पातळ फोडी याच्या कट करायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, थोडं हार्ड असतं सुरण, त्यामुळे शिजायला वेळ लागतो. एवढ्या पातळ केल्या तरीही आपल्याला भाजी शिजायला बऱ्यापैकी वेळ लागतो. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही अगोदर हे मसाल्याची तयारी वगैरे करेपर्यंत तुम्ही वाफवून पण घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही वाफवून घ्या. जर असेल तर तुम्ही डायरेक्ट पण मी सांगेल तसं तुम्ही शिजवून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने मी एकदम पातळ पातळ अशा याच्या फोडी करून घेते. आता आपलं सुरण चिरून झालेलं आहे. ही मी आता फोडी पाण्यामध्ये टाकून घेते. आपल्याला पाण्यामध्ये टाकून आता फोडी धुवून घ्यायच्या आहेत. या अशा पद्धतीने चोळून आपल्याला फोडी धुवून घ्यायच्या आहेत. म्हणजे थोडीशी माती वगैरे लागली असेल तर सर्व निघून जातं. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला फोडी धुवून घ्यायच्या आहेत. हा मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, उभा चिरून घेतलेला आहे. आता कांदा आपल्याला थोडंसं तेल टाकून आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यासाठी मी 1 ते 2 चमचे तेल घेतलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा कांदा मस्त असा सोनेरी रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे पहा, आपला कांदा मस्त असा गोल्डन रंगापर्यंत भाजून झालेला आहे. हा आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. हे मी कांदा काढून घेते. हे मी पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. यामध्ये मी चमचाभर तेल टाकून आता हे पण मी भाजून घेते. आपल्याला हे पण मीडियम गॅसवरती एकदम सोनेरी रंगापर्यंत हा पण खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त असं आपलं खोबरं भाजलेलं आहे. एकदम छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपलं खोबरं व्यवस्थित भाजल्यानंतर आता यामध्येच मी जो आपण भाजून घेतलेला होता तो कांदा यामध्ये टाकून घेते मी. आपला गॅस एकदम बारीक आहे. आता हे दोन्ही मिक्स करून आपल्याला 1 मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. कांदा आणि आपलं खोबरं 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये मी 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेते.
आता यामध्ये मी छोटे 2 आल्याचे तुकडे घेते। आता हे टाकल्यानंतर पण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आपली गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे। आता यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे। आपल्याला वाटणामध्येच गरम मसाला टाकलेला आहे, म्हणजे आपल्या वाटणाची चव एकदम वेगळी आणि खूपच छान येते। आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे। गरम मसाला टाकल्यानंतर आपल्याला फक्त एक सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला हे एकदम बारीक पेस्टमध्ये वाटून घ्यायचं आहे। आपल्याला वाटण अगोदर आता हे जे भाजलेलं मिश्रण आहे हे थंड करून घ्यायचं आहे आणि मग याचं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे वाटण मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम पेस्ट अशी मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे। ही मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे। आपले तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे। आपली मोहरी आता व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे। आपले जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर मी एक बारीक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला आता छोटासाच घ्यायचा आहे, कारण वाटणामध्ये पण आपण कांदा घेतलेला आहे, त्यामुळे एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे। आता हा आपल्याला कांदा थोडासाच परतून घ्यायचा आहे, जास्त असा परतायचा नाही आहे। ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आपला कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आता ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला आता टोमॅटो थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी छोट्या चमच्याने 1 चमचा हळद घेतलेली आहे। आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते। आता हा आपल्याला घरगुती आपला जो काळा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे। पण हा मी विकत घेतलेला हा काळा मसाला आहे, एकदम घरगुती मसाल्यासारखा मसाला आहे। आपल्या घरगुती मसाल्यासारखा हा एकदम घरगुती असा काळा मसाला आहे। याचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फोन करून पण तुम्ही ऑर्डर करू शकता। खूपच मस्त असा चवीचा असा घरगुती चवीचा हा आपला काळा मसाला आहे। आपले सर्व मसाले टाकल्यानंतर यामध्ये 1 मिनिटभर बारीक गॅसवरती परतून घेते। मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण पण आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे। यासाठी आपल्याला धना पावडर वगैरे काही वापरले नाही, फक्त असं लाल तिखट आणि आपला हा काळा मसाला घेतलेला आहे। एकदम भाजी अशी चवदार मस्त अशी होते। तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। हे पहा, मी तुम्हाला आता या मसाल्याचं मी पॉकेट दाखवते। हे पहा, टिंबीचा हा मसाला आहे आणि हे काळ्या मसाल्याचं पॉकेट आहे। एकदम घरगुती अशा पद्धतीनं हे बनवलेलं हा मसाला आहे आणि हे अर्पिता गृहोद्योगचं आहे। याची किंमत हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे, 135 रुपयाचं आहे। एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे। अर्पिता महिला गृहोद्योगतर्फे हे केलेलं आहे। तर याचा मी मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवते। मस्त असा काळा मसाला आहे। जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता। तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला मस्त असं आता तेल सुटलेलं आहे। आपली भाजी व्यवस्थित अशी आता परतून झालेली आहे। मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। आता यामध्ये आपल्याला हे धुवून ठेवलेले हे सुरण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये झाकण ठेवून आपल्याला हे 2-3 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। असंच मसाल्यामध्ये बारीक गॅसवरती मसाल्यामध्ये आपल्याला हे झाकण ठेवून मस्त असं सुरण आपलं वाफवून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट छान असं वाफवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त चहू बाजूनी तेल सुटलेलं आहे। थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं परतून झाल्यानंतर आता यामध्ये मी हे गरम पाणी टाकून घेते। आपल्याला याला अजिबातच थंड पाणी वापरायचं नाही आहे, गरम पाणी वापरायचं आहे। जर तुम्हाला भाजी लपतपीत हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता। जर पातळ हवी असेल तर
1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं, कारण सुरण शिजायला बराच वेळ लागतो. बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सुरण शिजवून घ्यायचं आहे. मला थोडीशी पातळसर अशी भाजी हवी आहे, म्हणून मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि बारीक गॅसवरती आपल्याला हा सुरण आता शिजवून घ्यायचा आहे. ही भाजी शिजायला आपल्याला 8 ते 10 मिनिट नक्कीच लागतात. आता आपण पाहू भाजी आपली शिजलेली आहे का. हे मी काटा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त अशी आपली भाजी आता शिजलेली आहे. मस्त मऊसर असं आपले सुरण शिजून झालेलं आहे. आता छान असं आपलं आता सुरण शिजून झालेलं आहे. आता यावरती मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते. आपली भाजी आता तयार झालेली आहे. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर मस्त अशी ही भाजी खाऊ शकता. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.